पी एम किसान ज्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद झाला आहे, अशा शेतकऱ्यांना लवकरच त्यांचे हप्ते मिळणार. लवकरच त्यांचे हप्ते मिळणार, कारण आपल्या म्हणजे आपल्या घरात आपण दुबार दुबार दोन दोन नावं, तीन तीन नावं पैसे घेत होते. काही प्रॉब्लेम, काही असं काही क्युऱ्या सापडल्या पी एम किसानमध्ये, त्या क्युऱ्यांचं आता सोल्युशन चालू झालं आहे. आता अशा सर्व क्युऱ्यांना आपण आपल्या जवळ असलेल्या कृषी केंद्र, तालुका कृषी केंद्रावर भेट देऊन आपण त्याच्या बाबतीत माहिती घेऊ शकतो. व त्याच्यामध्ये त्यांनी रिक्वायरमेंट केलेले डॉक्युमेंट्सनुसार त्यांना ते देऊन आपण लवकरात लवकर आपले पी एम किसानचे हप्ते चालू करू शकतो. आणि अशातच आपले पी एम किसानचे जे पेंडिंग हप्ते होते, म्हणजे जे 2-3 महिने 2-3 हप्ते राहिले होते, तेही त्यांना मिळणार आणि हप्ता चालू होईल. आपण असंही करू शकतो. आपण आपल्या जवळ असलेल्या कृषी केंद्राला भेट देऊन, कृषी केंद्राला कृषी तालुका कृषी केंद्र सहाय्यकला भेट देऊन त्यांना आपण आपल्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून आपण हे करू शकतो. कारण ज्या शेतकऱ्यांना हप्ता बंद झाला आहे, त्यांचा हप्ता चालू होतो आणि ते आता लवकरच होणार आहे. आणि आपले जुने असलेले, पेंडिंग असलेले सर्व हप्ते देखील सोबत पडतील. आणि पी एम किसान हप्ते सुद्धा मिळणार आहेत सर्व. आपण आपले हप्ते पुन्हा चालू करून घेऊ. ते आपले रिक्वायरमेंटचे डॉक्युमेंट जे असतं, म्हणजे जसं की 7/12 उतारा, ते खाते उतारा, आपले पर्सनल आधार कार्ड, असे व्हेरिफिकेशन आपण तिथं जाऊन करू शकतो. हो, ऑफलाईन व्हेरिफिकेशन केल्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आपले पी एम किसानचे हप्ते मिळणं सुरू होऊन जाईल. आणि आपले असलेले पेंडिंगचे बाकीचे जे असतील ते मागचे, तेही मिळतील. व आता पी एम किसानचा ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला पुढचा जो हप्ता येईल त्याच्यामध्ये सर्व क्लिअर होऊन जाईल. त्याच्यामुळे लवकरात लवकर ही प्रोसेस करावी व सहकार्य करावे.